मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचं मतदान सुरू आहे आणि आता सगळ्यांच्या नजरा उद्याच्या निकालाकडे लागल्या आहेत. पण निकालाच्या आधी एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात घुमतोय. मुंबई कोणाच्या हातात जाणार? भाजपचा विजय रथ कायम राहणार की ठाकरे बंधू मराठी कार्ड खेळून सत्ता रोखणार? महायुतीतच सुरू असलेली अंतर्गत कुरघडी कुणाला भारी पडणार? आणि 9 वर्षांनंतर 11 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणाला नेमक्या कुठल्या दिशेने घेऊन जाणार, हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या या महानगरपालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नाहीत, तर त्या थेट राज्य आणि राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणाऱ्या आहेत. कारण तब्बल 9 ते 11 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, न्यायालयीन लढाया या सगळ्यात अडकलेल्या महानगरपालिकांना अखेर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. आणि त्यामुळेच या निवडणुका म्हणजे प्रत्येक पक्षासाठी ताकद दाखवण्याची, अस्तित्व सिद्ध करण्याची आणि पुढच्या विधानसभा लोकसभा राजकारणाची नांदी ठरतात. या सगळ्यात केंद्रस्थानी आहे मुंबई महानगरपालिका. देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका. सुमारे 74,000 कोटींचा अर्थसंकल्प, अमाप सत्ता, प्रशासकीय नियंत्रण आणि राजकीय प्रतिष्ठा. त्यामुळेच मुंबईची निवडणूक हे केवळ मुंबईपुरती मर्यादित राहत नाही. मुंबईचा राजा कोण हा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात उभा राहतो. भाजपसाठी ही निवडणूक सत्ता विस्ताराची आहे. 2017 मध्ये भाजपने महानगरपालिकांमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर विधानसभा, लोकसभा, नगरपालिका अशा प्रत्येक निवडणुकीत भाजपने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 132 आमदार, नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक, हाच ट्रेंड महानगरपालिकांमध्येही कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः 29 महानगरपालिकांवर लक्ष ठेवलं, प्रचारात आघाडी घेतली आणि 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीचे महापौर येतील असा थेट दावा केला. पण भाजपची खरी कसरत मुंबईत आहे. मराठी मतांचं गणित इथे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्यामुळेच भाजपने शिवसेना शिंदे गटाला 87 जागा सोडल्या. पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर जिथे गरज होती तिथेच युती केली. म्हणजेच युती ही राजकीय सोयीनुसार, गणितानुसार ठरलेली आहे, भावनेनुसार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक वेगळ्याच अर्थाने महत्त्वाची आहे. खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न अजूनही जनतेच्या मनात आहे. विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकात शिंदे गटाने स्वतःची ताकद दाखवली असली तरी मुंबई हीच खरी कसोटी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे शिंदे यांचा प्रयत्न ठाकरे गटापेक्षा एकतरी जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आहे, जेणेकरून जनतेचा कौल आपल्या बाजूने आहे हे दाखवता येईल. दुसरीकडे ठाकरे बंधूंचं 20 वर्षांनंतरचं पुनर्मिलन हे या निवडणुकीचं सर्वात मोठं राजकीय ट्विस्ट ठरलंय. शिवाजी पार्कवरची संयुक्त सभा, मराठी अस्मितेचा मुद्दा, मुंबई महाराष्ट्राचीच हा सूर या सगळ्यामुळे मराठी मतदारांमध्ये भावनिक वातावरण तयार झालंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे केवळ सत्ता नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई हातातून गेली तर ठाकरे ब्रँड कमकुवत होईल ही भीती ठाकरे गटाला सतावत आहे. मराठी कार्ड किती चालले हा खरा प्रश्न आहे. कारण मुंबईचा मराठी मतदार आज केवळ भावनेवर नाही तर विकास, रोजगार, सुविधा, स्थलांतर, शहराचं भवितव्य या सगळ्यांवर विचार करतोय. राज ठाकरे सोबत असल्यामुळे मराठी ध्रुवीकरण होईल, पण त्याच वेळी बिगर मराठी मतदार दूर जातील का हा राजकीय धोका ठाकरे बंधूंना पत्करावा लागतोय. या सगळ्यात अजित पवार गटाने वेगळाच खेळ केलाय. महायुतीत असूनही भाजप विरोधात थेट भूमिका, पुणे पिंपरीत सर्व ताकद पणाला लावणं, कधी शरद पवारांशी जवळीक, या सगळ्यांमुळे अजित पवार विरुद्ध भाजप अशी लढाई उघडपणे दिसली. पुणे किंवा पिंपरी चिंचवड यापैकी एक महानगरपालिका जिंकणं अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे. ही अंतर्गत कटुता निकालानंतर महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. महाविकास आघाडीकडे पाहिलं तर तिथे एकत्रित ताकद दिसत नाही. काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा देत वंचितशी युती केली. काही महानगरपालिकांपुरतीच काँग्रेसची ताकद मर्यादित राहिली आहे. शरद पवार गट तुलनेने दुर्लक्षित राहिल्याचं चित्र आहे. ठाणे, पुणे यासारख्या ठिकाणी स्थानिक नेतृत्वापुरतच त्यांचा प्रभाव दिसतो. या निवडणुकांमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन मतदान पद्धती.
मुंबईत 1 मत तर उर्वरित 28 महानगरपालिकांमध्ये 4 मतं. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदारांचा निर्णय अधिक गुंतागुंतीचा झालाय. ही पद्धत सत्ताधाऱ्यांना फायदेशीर की विरोधकांसाठी संधी याचं उत्तर निकालानंतरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे, ही निवडणूक फक्त महापौर कोण होणार यापुरती नाही, तर महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. मतदान सुरू आहे, अगदी काही तासात ईव्हीएम सील बंद होईल. अंदाज आकडेमोड सुरू आहेत. भाजपचा आत्मविश्वास, ठाकरे बंधूंचं मराठी कार्ड, शिंदे गटाची अस्तित्वाची लढाई आणि महायुतीतीलच वाढता तणाव या सगळ्यांचा निकाल उद्या समोर येणार आहे. मुंबई पुन्हा ठाकरेंकडे जाणार की भाजप इतिहास रचणार? मराठी अस्मिता भारी पडणार की सत्ता आणि संघटन शक्ती? या सगळ्यांची उत्तरं थोड्याच वेळात मिळणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? मुंबई महापालिकेवर इतक्या वर्षांचा शिवसेनेचा होल्ड आता पाय उतार होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.